जत तालुक्यात उन्हाचा पारा वाढला 40 वर, रस्त्यावरील वाहतूक झाली ठप्प। सध्या मे महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा पारा आता 40 अंशाच्या वर गेलेला असल्याने जत तालुक्यामध्ये उन्हाळा अधिकाधिक कडक जाणू लागला आहे। रणरणत्या उन्हामुळे अंगाची लाही होत असल्यामुळे ग्रामीण भागात दुपारच्या वेळी अघोषित संचारबंदी लागू असल्याने रस्ते आता ओस पडू लागले असून निर्मनुष्य होत आहेत। अनेक मुले विहिरीवरती अंघोळीचा आनंद घेताना दिसत आहेत, तर वयस्कर लोक अगदी लिंबाच्या झाडाच्या सावलीखाली विसावत आहेत। सकाळी 9 ते 10 वाजल्यापासूनच उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने दुपारी घरातून लोक बाहेर पडत नाहीत। कायम वर्दळ असलेल्या रस्त्यावर सुद्धा शुकशुकाट होता। आज रविवार असल्याने जत शहरात सुद्धा अनेक रस्त्यावरती शुकशुकाट जाणवत होता। उन्हामुळे दुपारी बाजारपेठा ठप्प पडत आहेत। खेडेगाव सकाळपासूनच सामसूम असते। घरात पंख्यांची दिवसभर घरघर वाढलेली आहे। प्रत्येकजण थंड हवेसाठी उपाय करत असल्याचे चित्र दिसत आहे। काही ठिकाणी विजेच्या लपंडावामुळे नागरिक उकाड्याने त्रस्त होत आहेत। पारा आता 40 ते 42 अंशावर जाऊन पोचला आहे। उन्हाचा तडाखा वाढत असल्याने दिवसभराची कामेही खोळंबत आहेत। शेतमजूर उन्हामुळे सध्या पहाटे कामाला सुरुवात करून दुपारी 12पर्यंत काम करत आहे। त्यानंतर 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत या ठिकाणी काम करत आहेत। उन्हाळ्याच्या तडाख्याने शेतमजूर 8 ते 1 या वेळेस पहाटे ते 10पर्यंत काम करत आहेत। लोक आता थंड पेयाच्या दुकानात गर्दी करताना दिसत आहेत। सिंचन योजनेचे व विहिरीचे पाणी दिवसासाठी रात्री सोडण्याचा धडाका अनेक शेतकरी या ठिकाणी लावलेला आहे। त्यामुळे गतवर्षीपेक्षा यावर्षीचा उन्हाळा सध्या जोरात सुरू आहे। गेल्या वेळा 13 मेला पाऊस सुरू झाला होता, मात्र आता अद्यापही पावसाचा पत्ता नाही। केवळ गर्जना व वादळी वाऱ्याशिवाय सध्या पावसाचा पत्ता नाही। त्यामुळे अनेक जण आता मशागती आपल्या शेतीची पूर्ण केलेल्या आहेत। त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आपल्याला दिसत आहेत। मात्र गेल्या 5 ते 6 दिवसापासून उन्हाची प्रचंड तीव्रता वाढली असल्याने रस्ते आता ओस पडू लागलेले आहेत। Press the bell icon on the YouTube app and never miss another update.